म्हणूनच डॉक्टर स्वप्नील, मला तुम्हाला विचारायचं आहे की आज ही वेळ, कदाचित संवाद जो आहे तो संवाद सुरू झाला असता, संवादाच्या फेऱ्या झाल्या असत्या, ठीक आहे, आंदोलकाची भूमिका रेट असतात, पण कदाचित चर्चेची दारं खुली असती तर ही वेळ आली नसती. संवादाचा अभाव हे आजच्या परिस्थितीला जबाबदार आहे. आंदोलन हे शस्त्र संवादासाठी असतं. ज्यावेळेस तुमच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नाही त्यावेळेस आंदोलनाचं शस्त्र उगारलं जातं. आणि मुळात हास्यास्पद सर हे वाटतं की ज्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आंदोलनाचा इतिहास आहे त्या देशामध्ये 75 वर्षानंतर इतक्या अमानवीपणे, अमानुषपणे अत्याचारासारखं, म्हणजे अगदी पोटामध्ये काठ्या टोचून काहींनी दावा केलाय की एक्सपायर झालेले गॅस डोळ्यात सोडून जर आंदोलन दडमण्यात येत असेल ना तर हे खूप दुर्दैवी आहे. आणि प्रत्येकाला पक्षाच्या नजरेतून पाहू नका हो. 22 लाख विद्यार्थी म्हणजे त्यांची कुटुंब सुद्धा याच्यामध्ये उद्ध्वस्त होत असतं, मानसिकरित्या ढासळत असतं. मोठेगावकर, मनीषा या 3-4 नावं घेऊन प्याद्यांवरती कारवाया करण्याची तुम्ही जी नाटकं लावली आहेत ना, घाव मुळावर घाला ना. ही सिस्टीम जिथून सुरू होते त्या धर्मेंद्र प्रधानला एकही मिनिटाचा वेळ आज मिळाला नाही विद्यार्थ्यांशी बोलायला की पत्रकारांशी बोलायला. मला अभिनंदन तुमचं करायचं विलासजी, तुम्ही या मुद्द्याला हात घातलात. आणि एक कवी या नात्यानं थोडक्यात सांगतो की आता परिस्थिती अशी आली आहे, दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. नशीब तुमचं घरदार, जमीन, माती, आभाळ अजून आहे टिकून. संस्था, आमदार, खासदार ऑलरेडी झालेत विकून. अहो, फुटण्यासाठी परीक्षा आणि मॅनेज होते नीट. काही दिवसांनी हे विकायलाही काढतील विद्यापीठ. आज विकायला या कंपन्या आहेत, उद्या आपलाच नंबर येईल तेव्हा काय कराल? बोलू नका, देशद्रोही ठराल. मला विचारायचंय, परदेश दौऱ्यात मेलोडी वाटणाऱ्या पंतप्रधानांना या लहान लेकरांच्या डोक्यातून रक्त येताना काहीच वाटत नसेल? काहीच वाटत नसेल? पोलिसांनो कोवळ्या जीवांवरती काठ्या मारताना तुमचं काहीच वाटत नसेल? पण पक्षाच्या चष्म्यातून पाहणाऱ्या नागरिकांनो आणि मौन राहणाऱ्या विद्यार्थ्यांनो, आज या लाठ्या त्या विद्यार्थ्यांवर आहे, उद्या आपल्या घरावरती येतील तेव्हा काय कराल? जाऊ द्या, बोलू नका, तुम्हीही देशद्रोही ठराल. तुम्हीही देशद्रोही ठराल. म्हणजे बोललं की देशद्रोही. संवादाची मार्ग बंद करायची आणि आवाज उठवला की देशद्रोहाचा शिक्का मारायचा. मुळात आंदोलन ही संज्ञा मिटवण्यासाठी हे सरकार काम करतंय. त्यांना ठाऊक आहे, आज जर या विद्यार्थ्यांशी चर्चा केली तर उद्या इथेनॉलवर चर्चा करावी लागेल, उद्या बेरोजगारीवर चर्चा करावी लागेल, उद्या पुन्हा भ्रष्टाचारावर चर्चा करावी लागेल. त्यामुळे एकही संधी संवादाची हे सरकार देत नाहीये. आता अक्षयने सांगितलं की का झुकत नाहीये, तो एक शेर फार सुंदर आहे की झुकना तो वही जो इंसान होता है, आकड़ तो मुर्दों की पहचान है. आणि जबाबदारीपूर्वक एक युवक म्हणून सांगतो, हे सरकार मुर्दाड, निर्जीव आणि असंवेदनशीलपणे आमच्याशी वागतंय. निषेध करतो मी याचा. खरं तर या सगळ्या अनुषंगाने एक मुद्दा अक्षय सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून तुमच्याबद्दल उपस्थित केला जातोय